तर आज आपण नागपूर स्पेशल सावजी मटनची रेसिपी बघतोय। तर त्यासाठी ना एक मसाला तयार केला जातो। त्यासाठी एका पॅनमध्ये 2 मोठ्या विलायच्या, एक कलमीचा तुकडा, 2-3 लवंग, 2-3 हिरव्या विलायच्या, थोडेसे काळे मिरे आणि एक चक्री फूल, 1 चमचा साहा जिरं, 1 चमचा साधं जिरं, सोबतच थोडंसं दगडफूल, 1 चमचा खाकस, 1 चमचा भाजके चण्याच्या डाळ्या, अगदी अर्धा चमचा तांदूळ घेतलाय, 1 चमचा धने आणि 1 मोठा चमचा तीळ घेतले, 1 चमचा सौंफ आणि इथे थोड्याशा लाल सुक्या मिरच्या घेतल्या। तर हे चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये एक जावित्रीचा तुकडा टाकून घ्यायचा। आता हे सगळं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने रंग चेंज झालाय। आता हे साईडला काढून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। तर कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। तर असा लालसर रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। आता हा देखील मी साईडला काढून घेतला। नंतर गॅसवरच मी ते खोबरं चांगलं या पद्धतीने थोडंसं काळसर या पद्धतीने थोडंसं काळसर भाजून घ्यायचं आणि आता याला कट करून घ्यायचं। खोबरं या पद्धतीने